गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण शेअर्स अँड डिव्हिडंड याचा थेरॉटिकल बॅकग्राऊंड तिथं स्टडी केलेला होता. मग त्यामध्ये शेअर, टाईप ऑफ शेअर्स, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, ब्रोकरेज, ब्रोकर, ह्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट की ज्या आपल्याला त्या ठिकाणी किंवा रेट ऑफ रिटर्न असतील ह्या आपण त्या ठिकाणी डिस्कशन केलं की ज्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी शेअर्स अँड डिव्हिडंड वरचे प्रॉब्लेम सोडवता येतील. तो थेरॉटिकल बॅकग्राऊंड आपण त्या ठिकाणी अभ्यासला. जसं की शेअर, शेअर होल्डर, शेअर कॅपिटल, ओके. त्यानंतर फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, त्यानंतर त्याचं काय रिलेशन आहे, त्यानंतर बुक व्हॅल्यू म्हणजे काय, क्लासेस ऑफ शेअर, इक्विटी शेअर, त्यानंतर प्रेफरन्स शेअर, त्यानंतर त्याचे टाइप्स आणि जे महत्वाचे कॅल्क्युलेशनसाठी कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आणि नॉन कम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर, डिव्हिडंड म्हणजे काय, हाऊ टू कॅल्क्युलेट डिव्हिडंड, बोनस शेअर, त्यानंतर डिव्हिडंड, बोनस शेअर, त्यानंतर ब्रोकरेज म्हणजे काय, त्यानंतर शेअर मार्केट, ओके. त्याचे दोन शेअर मार्केटचे टाईप. आणि इथे आपण आलेलो होतो सम युजफुल फॉर्म्युलाज. हे फॉर्म्युला आपल्याला खूप गरजेचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. बघा इथे आपल्याला नंबर ऑफ शेअर सोल्ड, किती शेअर सोल्ड केले हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल सेलिंग प्राइस घ्यायची. काय, टोटल सेलिंग प्राइस घ्यायची. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच किती जेवढ्याला विकली तेवढी. टोटल सेलिंग प्राइस अपॉन सेलिंग प्राइस पर शेअर. एक शेअर केवढ्याला सोल्ड केला म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ शेअर सोल्ड अपॉन सेलिंग प्राइस पर शेअर. एका शेअरची सेलिंग प्राइस किती, तर तिथे आपल्याला नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट होतील, नंबर ऑफ शेअर सोल्ड. सिमिलरली नंबर ऑफ शेअर परचेस, मार्केट प्राइस ऑफ अ शेअर म्हणजे त्याची टोटल मार्केट प्राइस, टोटल परचेस प्राइस घ्यायची. इथं टोटल सेलिंग प्राइस घेतली. बघा ज्यावेळेस टोटल नंबर ऑफ शेअर सोल्ड कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस टोटल सेलिंग प्राइस घेतली. आणि ज्यावेळेस आपल्याला शेअर परचेस किती गेले, नंबर ऑफ, इथे सोल्ड इथे परचेस आहे, टोटल नंबर ऑफ शेअर परचेस, तर इथे टोटल सेलिंग प्राइसच्या ऐवजी काय घेतली आपण, टोटल परचेसिंग प्राइस घेतली. इथे सेलिंग प्राइस पर शेअर घेतला तर इथे परचेस प्राइस पर शेअर घेतला. हा डिफरंट आहे तिथे. त्यानंतर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा असेल तर इथे टोटल डिव्हिडंड कसं कॅल्क्युलेट करणार आपण. बघा टोटल डिव्हिडंड आणि डिव्हिडंड पर शेअर दोन भाग आहे. आता टोटल डिव्हिडंडच्या वेळेस फेस व्हॅल्यू पर शेअर मल्टिपल बाय नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स आहेत ते. आता मागच्या वेळेस आपण डिस्कशन केलं, इथे फेस व्हॅल्यू पर शेअर मल्टिपल बाय नंबर ऑफ शेअर, एवढा जो भाग आहे त्याचा अर्थ काय होतो, टोटल फेस व्हॅल्यू होते. कारण एका शेअरची फेस व्हॅल्यू आणि एकूण नंबर ऑफ शेअर्स याचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल, बरोबर ना. म्हणजे काय, एका शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपीज आहे आणि टोटल नंबर ऑफ शेअर 100 आहे, 100 आहे. हे टोटल फेस व्हॅल्यू किती होईल, एकाची 10 रुपीज तर 100 यांची किती, 1000 टोटल फेस व्हॅल्यू. बघा हा, ओके. आणि मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजे 5%, 8% काय जो दिला असेल तुम्हाला एक्झाम्पल मध्ये त्या पद्धतीने आपण 100 त्या ठिकाणी करायचं, सॉरी डिवायडेड बाय 100 त्या ठिकाणी केलं, ओके. त्यानंतर पुढे डिव्हिडंड पर शेअर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथे टोटल नंबर ऑफ टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, तर फेस व्हॅल्यू पर शेअर, फेस व्हॅल्यू पर शेअर मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड आहे तसंच आहे, आपण 100 या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत. पुढे नेट गेन कॅल्क्युलेट करायचा असेल, किती गेन झाला, किती प्रॉफिट झाला, टोटल प्रॉफिट, तर तो कसा कॅल्क्युलेट करणार आपण, टोटल सेल मायनस टोटल परचेसेस. म्हणजे 10,000 रुपयाला शेअर परचेस केले आणि 12,000 रुपयाला सेल केले, म्हणजे सेलिंग प्राइस 12,000 आणि परचेस प्राइस 10,000, 12,000 मायनस 10,000 2,000 टोटल गेन झाला किंवा नेट गेन झाला. और इफ डिव्हिडंड इज गिवन, जर डिव्हिडंड दिला असेल तर सेलिंग प्राइस मध्ये म्हणजे 12,000 रुपयाला सेल्स विकले ते शेअर्स प्लस त्याच्यावर जेवढा डिव्हिडंड मिळाला, समजा 12,000 वर 10% 1,200 रुपीज डिव्हिडंड मिळाला असेल तर एकूण पैसे किती मिळाले त्या शेअर पासून, सोल्ड केल्यापासून टोटल सेलची अमाऊंट आहे 12,000 आणि प्लस डिव्हिडंड. बघा टोटल डिव्हिडंड, टोटल सेल प्राइस प्लस टोटल डिव्हिडंड
1200 रुपये, म्हणजे 12,000 अधिक 1200 13,200 13,200, आणि मग त्याच्यातून मायनस 10,000 टोटल परचेसेस केलं की नेट गेन त्या ठिकाणी मिळतो. आता तो गेन जो आहे तो पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचा असेल, समजा आता या ठिकाणी किती गेन झाला ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये, इथे ज्यावेळी डिव्हिडंड नव्हतं त्यावेळेस झाला 2000 आणि इथे डिव्हिडंड धरून झाला 3,200, टोटल गेन 3,200 आणि अमाऊंट इन्व्हेस्टेड त्या शेअर साठी किती गुंतवणूक केली होती 10,000 ची, म्हणजे 3,200 डिवायडेड बाय 10,000, किंवा डिव्हिडंड विरहित असेल, डिव्हिडंड नसेल त्या ट्रान्झॅक्शन मध्ये तर 2,000 डिवायडेड बाय 10,000 मल्टिपल बाय 100, म्हणजे तिथे त्याला काय मिळेल आपल्याला पर्सेंटेज मध्ये गेन मिळेल, किती टक्क्याने रिटर्न मिळाला, रेट ऑफ रिटर्न म्हणतो आपण याला. ओके, आणि रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा असेल तर एका शेअरची डिव्हिडंड पर शेअर, एका डिव्हिडंडची एका शेअर मागे किती डिव्हिडंड मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट पर शेअर एका शेअर मागे किती गुंतवणूक केली मल्टिपल बाय 100, तर त्या ठिकाणी पर शेअर रेट ऑफ रिटर्न त्या ठिकाणी आपला कॅल्क्युलेट होईल. हे फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी अभ्यासलेत. आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे, डिस्कशन केलेत आपण ऑलरेडी. बघा इथे एक्झाम्पल घेतोय आपण. ओके, मग आता इथं पहिलं जे एक्झाम्पल घेतोय आपण, काय दिलं इथे रीड करा. फाइंड आउट द नंबर ऑफ शेअर्स टू बी परचेस्ड, म्हणजे किती शेअर परचेस केले, टोटल नंबर ऑफ शेअर परचेसची संख्या काढायची. बघा फाइंड आउट द नंबर ऑफ शेअर्स टू बी परचेस, काय शोधायचंय, काय फाइंड आउट करायचंय, हे काय करायचे फाइंड आउट करायचे. दिस इज द क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे ह्या प्रॉब्लेम मधला. आणि मग इन्फॉर्मेशन काय दिली तुम्हाला, बघा फाइंड आउट द नंबर ऑफ शेअर टू बी परचेस्ड. आता त्याची टोटल परचेस प्राइस किती, बघा टोटल परचेस प्राइस किती आहे 55,550. टोटल परचेस प्राइस दिली त्यांनी ₹55,550. इथली परचेस प्राइस टोटल दिलेली माहिती आपण लिहून घेतोय फक्त. ही परचेस प्राइस ऑफ शेअर ऑफ ₹110 पर शेअर. किती दिला ₹110, म्हणजे मार्केट प्राइस झाली ती किती, काय झाली मार्केट प्राइस. केवढ्याला तो शेअर खरेदी केला, 110 रुपयाला खरेदी केला. आणि टोटल अमाऊंट किती गुंतवलेली आहे 55,550. त्याला टोटल परचेस प्राइस म्हणा किंवा त्याला बघा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करतोय मी. टोटल इन्व्हेस्टमेंट पण म्हणतात त्याला, टोटल इन्व्हेस्टमेंट किती गुंतवणूक केली, एवढी गुंतवणूक केली किती 55,550 रुपये. बघा परचेस प्राइस पर शेअर 110 पर शेअर विथ ब्रोकरेज ऑन परचेस. बघा ब्रोकरेज पण दिलं तुम्हाला, काय दिलंय 1%. कशावर असतं हे, मार्केट व्हॅल्यूवर असतं. ऑन मार्केट प्राइस. एवढी माहिती तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिली. बघा एवढी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली. आता याच्यावरनं आता एक शेअर केवढ्याचा येतो, एक शेअर दिला त्यांनी केवढ्याचा दिला 110चा. आता यावरनं आपल्याला फेस व्हॅल्यू ही कन्सिडर करावी लागते. मग ती कशी कन्सिडर करायची, समजा इथे परचेस प्राइस पर शेअर 12 रुपये असते तर ती 10 रुपयाच्या आसपास आहे, म्हणून त्यावेळेस आपण फेस व्हॅल्यू 10 रुपीज कन्सिडर करायची. आता इथे 110 आहे, जनरली शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये
100 रुपीज, 50 रुपीज ह्या पद्धतीने असते. आता इथे 110 आहे म्हणून याची फेस व्हॅल्यू काय कन्सिडर करायची? 100 रुपीज. बघा आता ही दिलेली नाहीये कुठेच, ती कन्सिडर केली कशावरून कन्सिडर केली? परचेस प्राइस. बघा ही परचेस प्राइस म्हणजे ती कोणती व्हॅल्यू झाली? मार्केट प्राइस झाली. मार्केट प्राइस पर शेअर झाली. ती किती कन्सिडर केली आपण? ही मार्केट प्राइस 110 होती तर फेस व्हॅल्यू किती कन्सिडर केली? 100 रुपीज पर शेअर. 100 रुपीज पर शेअर कन्सिडर केली. ती लक्षात आलं? म्हणजे कन्सिडर करायची ती आपल्याला. काय करायची? कन्सिडर करायची. आता इथं ब्रोकरेज 1% ऑन मार्केट प्राइस आहे. मार्केट प्राइस वर 1% आहे. आता ते पर्सेंटेज मध्ये दिलं तर आपण ते रुपीज मध्ये कॅल्क्युलेट करू. कसं कॅल्क्युलेट करू? रुपीज मध्ये कॅल्क्युलेट करू. बघा ब्रोकरेज पर शेअर ब्रोकरेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं एका शेअरवर किती, म्हणजे ती 1% ऑन मार्केट प्राइस. इथं मार्केट प्राइस किती? 110 रुपये. म्हणजे 110 रुपयावर 1%. 110 रुपयावर 1%. 1% ऑफ मार्केट प्राइस दॅट इज रुपीज 110. 110 रुपयावर 1% बरोबर ना? मग किती रुपये येईल ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. किती रुपये येईल ते कॅल्क्युलेट करायचं. बघा इज इक्वल टू ते कॅल्क्युलेट करायचं. आता दिलेला पर्सेंटेज किती येतो? 1% दिला. बघा किती दिला? 1% दिला. बरोबर ना? इक्वेशन कसं तयार होईल बघा. पर्सेंटेज ऑफ ब्रोकरेज. बघा पर्सेंटेज ऑफ ब्रोकरेज घेतला आपण वरती, म्हणजे तिथं 1% येईल अपॉन त्याची फेस व्हॅल्यू पर शेअर आणि मल्टिपल बाय किंवा इथे अपॉन फेस व्हॅल्यू नाही, डायरेक्ट 100 घ्या. सॉरी, डिवायडेड बाय 100. पर्सेंटेज मध्ये म्हणून 100 घेतलं. मल्टिपल बाय मार्केट प्राइस पर शेअर. हा फॉर्म्युला तिथे आपण डेव्हलप केला. बघा पर्सेंटेज ऑफ ब्रोकरेज मल्टिपल बाय 100 मल्टिपल बाय मार्केट प्राइस पर शेअर. मग आता या फॉर्म्युलामध्ये आपण अमाऊंट टाकून घेऊयात. ब्रोकरेज जर दिलं नसतं तर इथे सोपं झाला असता आपला फॉर्म्युला. ब्रोकरेज जर दिला नसता तर आपला प्रॉब्लेम इथे सोपा झाला असता. असो बघा पर्सेंटेज ऑफ ब्रोकरेज किती आहे? 1% आहे. अपॉन 100 मल्टिपल बाय आपला मार्केट प्राइस किती? 110 आहे. 110 आहे. करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन करा बरं. बघा किती येतं बघा. मला आन्सर द्याल. रुपीज पर शेअर येईल ते. मेसेज कराल मला. व्हेरी गुड. 1.1 1.10 असा अर्थ होतो त्याचा. 1.10 पर शेअर. आता हे ब्रोकरेज झालं, म्हणजे त्याची मार्केट प्राइस किती आहे? मार्केट प्राइस 110 आहे आणि ह्या 110 मध्ये ब्रोकरेज काय होतील बघा. ब्रोकरेज ऍड होतील. परचेजच्या वेळेस ब्रोकरेज ऍड होतात. मग मार्केट प्राइस पर शेअर विथ ब्रोकरेज किती येतात बघा. मग मार्केट प्राइस
पर शेअर प्लस ब्रोकरेज ही त्याची मार्केट प्राइस पर शेअर येईल. मग मार्केट प्राइस 110 होती आणि प्लस ब्रोकरेज 1.10 आला, म्हणजेच तो शेअर एक शेअर केवढ्याला पडला रे ब्रोकरेजचं, हे आपल्याला करण्याची गरजच नसते. डायरेक्ट बघा, जर ब्रोकरेज दिलं नसतं तर टोटल इन्व्हेस्टमेंट 55,550 आहे भागिले परचेस प्राइस पर शेअर, नंबर ऑफ शेअर कॅल्क्युलेट झाले असते, पण ब्रोकरेज दिले तिथे म्हणून आपला फॉर्म्युला ह्या गोष्टी वाढल्यात बघा इथे. आता मार्केट प्राइस आपली नवीन येणार आहे या प्रॉब्लेम मध्ये, व्यवस्थित समजून घ्या. ओके, म्हणजे किती आली 111.10 आली. किती आली 111.10 पर शेअर. बघा मग आता इथे टोटल नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड जे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला, टोटल नंबर ऑफ शेअर कॅल्क्युलेट करायचे ना, टोटल नंबर ऑफ शेअर परचेस इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत. दिलेला आहे तुम्हाला फॉर्म्युला, मी अगोदरच लिहून. बघा, टोटल परचेस प्राइस, त्याला दुसरा शब्द काय वापरला बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट शब्द वापरलेला आहे आपण, जो 55,500 काहीतरी आहे अमाऊंट समथिंग, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट प्राइस पर शेअर. हा फॉर्म्युला आपण इथे घेतलेला आहे, बरोबर ना. टोटल परचेस प्राइस म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट प्राइस पर शेअर, पण ही मार्केट प्राइस 110 नाही, ब्रोकरेज दिल्यामुळे ही मार्केट प्राइस डेव्हलप झाली आता नवीन. ओके, मग आता इथे टोटल परचेस प्राइस किती आपली 55,550. 55,550 ही झाली आपली टोटल परचेस प्राइस. आणि मार्केट प्राइस पर शेअर किती आली आपले आता 111.10. मग करा डिवाइड 55,550, 55,550 डिवाइडेड बाय 111. यस, 500. व्हेरी गुड. शेअर्स जमेल का मग? कॅल्क्युलेशन जमेल का? मला आन्सर द्याल. युट्यूब वर तुम्ही व्हिडिओ परत परत बघणार आहात. ओके, व्हेरी गुड. आपण अतिशय बारकाईने सर्व लिहिलेलं आहे. इथं ब्रोकरेज दिल्यामुळे ही स्टेप वाढली बरं का आपली, नाहीतर डायरेक्ट हे कॅल्क्युलेट होतं. आता बघा पुढच्या प्रॉब्लेम मध्ये ब्रोकरेज नाही दिलेलं, सोपा होऊन गेला प्रॉब्लेम. बघा मग आता इथे घ्यायचा पुढचा एक्झाम्पल, फाइंड आउट नंबर ऑफ शेअर टू बी परचेस. सेम क्वेश्चन आहे. काय विचारलं? टोटल नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड क्वेश्चन मार्क. सेम क्वेश्चन आहे, काहीच बदल नाही, फक्त डिटेल्स मध्ये बदल आहे. टू बी परचेस फॉर ₹36,000. टोटल परचेस प्राइस दिली, टोटल परचेस प्राइस दिली. टोटल परचेस प्राइसला काय म्हणतायत? टोटल इन्व्हेस्टमेंट.
बघा मी दोन्ही शब्द प्रत्येक वेळेस वापरतोय, तुम्ही कोणता एक वापरला तरी चालेल, पण तुमचं गोंधळ होऊ नये, तुम्हाला दोन वेगळ्या कन्सेप्ट वापरू नये म्हणून मी प्रत्येक वेळेस लिहितोय ते. टोटल इन्व्हेस्टमेंट केवढ्याची आहे? 36,000 ची. केवढ्याची आहे? 36,000 ची. त्यानंतर मग आता इथे ही फेस व्हॅल्यू पर शेअर ऑफ ₹100 पर शेअरची फेस व्हॅल्यू किती? ₹100. ओके, फेस व्हॅल्यू पर ₹100 आहे ऍट ₹120 पर शेअर. 100चा शेअर 120 ला, म्हणजे इथे मार्केट व्हॅल्यू पर शेअर दिली. सॉरी 120. मला एक सांगाल, ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ब्रोकरेज दिलं का? ह्या प्रॉब्लेम मध्ये ब्रोकरेज दिलं का? जसं इथे ब्रोकरेज दिलं होतं? नाही दिलेलं. आता इथं दिलेलं होतं म्हणून इथे आपल्याला ब्रोकरेज बघा इथून स्टेप वाढली आपली इथपर्यंत. ही नवीन मार्केट प्राइस कॅल्क्युलेट करावी लागली. म्हणजे इथपर्यंत कॅल्क्युलेट करण्याची गरज आहे का? मार्केट प्राइस आपली 120 दिलेली आहे. समजतंय? म्हणजे इथे डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचं, संपलं. तेवढाच भाग आहे फक्त. टोटल परचेस प्राइस म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आपण मार्केट प्राइस पर शेअर, आणि तिथे आपलं सोल्युशन होऊन जातं. हा फॉर्म्युला वापरला आपण, हा वापरणार आहोत. बघा हा फॉर्म्युला फक्त वापरायचा आपल्याला तिथे. लक्षात येत आहे का? लिहा फॉर्म्युला. बघा टोटल परचेस प्राइस किती मग? 36,000 आहे. आपण टोटल मार्केट प्राइस किती आहे? सॉरी, मार्केट प्राइस पर शेअर किती आहे? 120 फक्त. किती? 120 झालं. इथंच संपतं आपलं, आन्सर निघतं लगेच. इतकं सोपं आहे. मागच्या याच्यात प्रॉब्लेम मध्ये ब्रोकरेज दिलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करावं लागलं. सांगाल आन्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 300 शेअर्स. 300 शेअर्स. 300 शेअर्स इज द आन्सर. काय विचारलं हे फार महत्वाचं आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपण रीडिंग केलं पाहिजे. नेमकं विचारलं काय आपल्याला? नेमकं विचारलं काय? काय विचारलं? फाइंड आउट नंबर ऑफ शेअर्स टू बी परचेस्ड. ओके, जे विचारलं तेच कॅल्क्युलेट करायचं. आता बघा इथे रवी इन्व्हेस्टेड ₹30,000. रवीने किती रुपयाची गुंतवणूक केली? जे दिलं ते मांडत चला. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल परचेस प्राइस आहे ती 30,000 इन 10% शेअर्स ऍट ₹120. एक शेअर काढला, खरेदी केला त्यांनी बघा 120 ला. मार्केट प्राइस पर शेअर किती? 120. आता मार्केट प्राइस 120 120 आहे, तर त्याची फेस व्हॅल्यू पर शेअर कॅल्क्युलेट होणार. कॅल्क्युलेट होणार म्हणजे ती आपण कन्सिडर करतो. काय करतो? कन्सिडर करतो फेस व्हॅल्यू पर शेअर. किती कन्सिडर करणार? मला मेसेज कराल बरं. मी मागाशी सांगितलं तुम्हाला 120 त्याची मार्केट व्हॅल्यू आहे, तर त्याची फेस व्हॅल्यू किती कन्सिडर करणार? यस, व्हेरी गुड. 100. व्हेरी गुड. 100 कन्सिडर करणार. 100 पर शेअर. पर शेअर लिहिण्याची जरूर नाही, आपण लिहिलंय त्याच्या समोर. व्हेरी गुड. आता डिव्हिडंड बघा. मी क्वेश्चन विचारतोय तुम्हाला, परीक्षेत तुम्हाला हा क्वेश्चन येणार आहे. मला समजतं थोडस एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन येऊ शकतात. IMP देतोय मी तुम्हाला क्वेश्चन पेपर मधला, कारण मी तुम्हाला थिओरिटिकल भाग शिकवताना ते सांगितलंय म्हणून विचारतोय गमतीने. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन. यस, जो आन्सर देईल त्याला मी चॉकलेट देईन कॉलेज सुरू झाल्यानंतर. ते पण ₹1 किमतीवालं, 50 पैशावालं नाही.
यस, बघा मला आन्सर द्याल. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन. व्हेरी गुड, अजयने मला आन्सर दिला, अजय चौधरी. बाकीच्यांनी दिलेत पण उशिरा दिलं. बाकीच्यांनी दिलं पण उशिरा दिलं. वैष्णवीने दिलं पण त्यांनी मार्केट व्हॅल्यूवर म्हटलं, ते चुकलं. बाकीच्यांनी खूप जणांनी आता कोणी मार्केट व्हॅल्यू टाकतंय, कोणी फेस व्हॅल्यू टाकतंय. फिक्स करा डोक्यामध्ये. ऍटलीस्ट चॉकलेट वरनं तरी आठवा एक्झामच्या वेळेस सर काय म्हटले होते. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. डोक्यात फिक्स करा, 5 वेळेस जप करा. करा बरं प्रत्येक जण 5 वेळेस जप. माझ्या मागे म्हणाल, डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. 3 टाइम झालं. डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. अँड डिव्हिडंड इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करायचं. लक्षात येते ना कशावर कॅल्क्युलेट करायचं? फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करायचं. इथं तुम्हाला फेस व्हॅल्यू पर शेअर दिली आणि काय कॅल्क्युलेट करायला लावलं? फाइंड द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. फेस व्हॅल्यू तर आपण तिथे डिसाइड केली. फेस व्हॅल्यू किती आपली? 100 डिसाइड केली. फेस व्हॅल्यू पर शेअर, फेस व्हॅल्यू पर शेअर किती डिसाइड केली? 100 डिसाइड केली. आणि टोटल डिव्हिडंड रिसिव्ड कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला? बघा, टोटल फेस व्हॅल्यू एक कॅल्क्युलेट करायची, टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्याला क्वेश्चन मार्क देऊ आपण, कारण फेस व्हॅल्यूवर तर आपल्याला डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा. म्हणून टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आणि काय कॅल्क्युलेट करू? टोटल डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू. टोटल डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू. लक्षात आलं? त्या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. समजलंय ना तुम्हाला काय? इथं फेस व्हॅल्यू पर शेअर आपण घेतली 100, फेस व्हॅल्यू पर शेअर 100 घेतली, पण आपल्याला टोटल डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा, टोटल डिव्हिडंड रिसिव्ड. आता बघा काय करायला चाललोय आपण. रवी इन्व्हेस्टेड ₹30,000. त्याने टोटल गुंतवणूक किती आहे? 30,000ची. इन 10% शेअर. रेट ऑफ डिव्हिडंड दिलाय त्यांनी. रेट ऑफ डिव्हिडंड दिला. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे? 10%. 10% आहे. आणि तो कशावर असतो? ऑलवेज फेस व्हॅल्यूवर असतो. आपल्याकडे टोटल मार्केट व्हॅल्यू आहे. ही टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे? टोटल मार्केट व्हॅल्यू ही. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची? फेस व्हॅल्यू, टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा. इज इट क्लिअर? आणि मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अगोदर काय करू? टोटल नंबर ऑफ शेअर परचेस कॅल्क्युलेट करू. टोटल नंबर ऑफ शेअर. मग ते शेअर परचेस झाल्यानंतर एका शेअरची फेस व्हॅल्यू 100 आहे, त्याला मल्टिपल केलं की टोटल फेस व्हॅल्यू निघेल आपली. टोटल बघा नंबर ऑफ शेअर्स. ओके, टोटल नंबर ऑफ शेअर्स ते कॅल्क्युलेट करू. टोटल नंबर ऑफ शेअर्स आपण ह्याच फॉर्म्युलाने घेणार आहोत. टोटल नंबर ऑफ शेअर, टोटल इन्व्हेस्टमेंट आपण मार्केट व्हॅल्यू पर शेअर. बघा, टोटल परचेस प्राइस इंटू ब्रॅकेट टोटल इन्व्हेस्टमेंट आपण मार्केट प्राइस पर शेअर. याने आपल्याला टोटल शेअर्स कॅल्क्युलेट होणार आहे. मग टोटल परचेस प्राइस किती आपली? बघा फॉर्म्युलामध्ये अमाऊंट टाकाल. टोटल मार्केट प्राइस आपली 30,000 आहे. 30,000 डिवायडेड बाय मार्केट प्राइस पर शेअर 120. व्हेरी गुड. काढा आन्सर. मग किती येतं? 30,000 डिवायडेड बाय 120. आन्सर पाठवाल मला. टोटल नंबर ऑफ शेअर्स किती परचेस झाले? 250. व्हेरी गुड. 250 शेअर्स. बऱ्याच मुलांनी आन्सर दिलीत मला. 250 शेअर्स. मग आता 250 शेअर्स म्हणजे शेअरची संख्या निघाली आपल्याला आणि एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. टोटल फेस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? बघा, टोटल नंबर ऑफ शेअर्स मल्टिपल बाय फेस व्हॅल्यू पर शेअर.
त्या फॉर्म्युलामध्ये फॉर्म्युला जिथे लिहून घेतले तिथे हे ऍड करा, फेस व्हॅल्यू पर शेअर, जे जे नवीन फॉर्म्युला तयार होत आहे तिथे. मग बघा टोटल नंबर ऑफ शेअर आपले 250 आहे, मल्टिपल बाय फेस व्हॅल्यू पर शेअर किती 100, म्हणजे टोटल फेस व्हॅल्यू निघाली बघा आपली इथे किती 20. आन्सर पाठव मला ₹25,000, बरोबर आहे का? आन्सर पाठवलं बरोबर, व्हेरी गुड. बऱ्याच मुलांनी आन्सर पाठवली. साबिया, बोरसे, वैष्णवी गवळी, प्रतीक्षा, पाचोरे पूजा, सचिन परे, अजून वरती शेळके नयन, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणखीन मुलं पाठवत आहेत आन्सर. तुम्ही आन्सर पाठवलं याचा अर्थ असा होतो की तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता आहात लेक्चरमध्ये. ओके, आता टोटल फेस व्हॅल्यू निघाली म्हटल्यानंतर आपल्याला टोटल डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायला काही अडचण नाही. डिव्हिडंड टोटल डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू आपण. बघा आपण फॉर्म्युला घेतला होता ना टोटल डिव्हिडंडचा, घेतला होता ना. बघा मी दाखवतो तुम्हाला, सॉरी. बघा इथं टोटल डिव्हिडंड घेतलं होतं आपण. टोटल डिव्हिडंड, टोटल फेस व्हॅल्यू मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड आहे का फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला कॉपी करून घेतोय मी इथे. टोटल फेस व्हॅल्यू मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड अपॉन 100, या फॉर्म्युलाने ते कॅल्क्युलेट होणार आहे आपलं. बघा टोटल फेस व्हॅल्यू मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड, टोटल फेस व्हॅल्यू मल्टिपल रेट ऑफ डिव्हिडंड अपॉन 100. आधी इथं टोटल फेस व्हॅल्यू किती आपली, इन्सर्ट करा. टोटल फेस व्हॅल्यू आपली 25,000. 25,000 मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड आपला दिला इथे 10% अपॉन 100. मग बघा टोटल डिव्हिडंड किती येतो, आन्सर पाठवाल. यस 2,500, व्हेरी गुड. ₹2,500. 2,500. याला आणखीन एक वे बरं का इथल्या इथे, म्हणजे इथे तुम्हाला टोटल नंबर ऑफ शेअर्स तुम्ही कॅल्क्युलेट केले टोटल फेस व्हॅल्यूवर तुम्ही एक तर कॅल्क्युलेट करू शकता. ते अतिशय सोपं आहे. किंवा मग तुमचं बघा 10%, आता इथे टोटल नंबर ऑफ जे शेअर्स आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट केले. मग एका शेअरवर तुम्ही डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू शकता. एक शेअर 100 रुपयाचा आहे, 100 रुपयावर किती टक्के 10%, म्हणजे एका शेअरवर 10 रुपये, तर 250 शेअर्सवर किती. बघा काय दुसरी पद्धत आहे याला एक. काय करू शकतो आपण, डिव्हिडंड पर शेअर, डिव्हिडंड पर शेअर कसं कॅल्क्युलेट करणार, डिव्हिडंड पर शेअर. किंवा हा दुसरा फॉर्म्युला पण इथे टाकू शकतो आपण, म्हणजे टोटल फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची नसेल तुम्हाला तर. कोणती, टोटल नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय फेस व्हॅल्यू पर शेअर आणि मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड. बघा डिव्हिडंड पर शेअर. मग आता इथे कसं करणार आपण, मग फेस व्हॅल्यू पर शेअर मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड. मी ऑर पद्धत सांगतोय बरं का तुम्हाला, रेट ऑफ डिव्हिडंड. मग आता इथे फेस व्हॅल्यू एका शेअरवर फेस व्हॅल्यू किती आहे, एका शेअरची फेस व्हॅल्यू 100 आहे आणि मल्टिपल बाय रेट ऑफ डिव्हिडंड 10%. 100 मल्टिपल बाय 10 किंवा 10 अपॉन 100, त्याचा अर्थ असा होतो.
त्याचा अर्थ 10% याचा अर्थ काय होतो 100 मल्टिपल बाय 10%. 10% म्हणजे 10/100. म्हणजे बघा इथं एका शेअरवर कॅल्क्युलेट होतो तो किती ₹10 पर शेअर आलं. आणि मग आता टोटल डिव्हिडंड कसा कॅल्क्युलेट करणार. टोटल नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय डिव्हिडंड पर शेअर. बघा इथे टोटल नंबर ऑफ शेअर आपले 250 शेअर्स आहेत. मल्टिपल बाय डिव्हिडंड पर शेअर किती आला ₹10 पर शेअर. करा कॅल्क्युलेशन. मग आन्सर बरोबर येईल ₹2500. दिस इज अनदर मेथड. ठीक आहे. तर इथे आपण थांबतो आहोत. तुमचं लेक्चर आहे पुढे. ठीक आहे. टेक केअर. बाय. उद्याच्या लेक्चरला आपण परत घेऊ. उद्या परत घेऊयात लेक्चर. थांबू मी इथे. युट्यूबवर जाऊन युट्यूबवर मी व्हिडिओ टाकतोय. परत बघून तुम्ही हे तीनही एक्झाम्पल अतिशय काळजीपूर्वक सोडवाल तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सोडवता येतील. ओके. प्रत्येक वेळी फेस व्हॅल्यू ही 100 कन्सिडर करायची की जर ती मार्केट व्हॅल्यू 100च्या आसपास असेल तर फेस व्हॅल्यू 100 कन्सिडर करायची. मार्केट व्हॅल्यू 10च्या आसपास असेल तर फेस व्हॅल्यू 10 कन्सिडर करायची. ओके. छान क्वेश्चन विचारला तुम्ही. हा क्वेश्चन गरजेचा होता विचारणं. ओके. टेक केअर. बाय.